लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्हाला घर बांधण्यासाठी आता 1 गुंठा जागा शहरामध्ये किंवा गावामध्ये कुठेही मिळणार आहे। 20 लाख घरे लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेली आहेत। परंतु आता एक मोठी अडचण निर्माण झाली आहे, ती म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही, म्हणजे तिच्या हक्काची शेती किंवा जागा नाही। त्यामुळे फडणवीस सरकारनं कालच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये त्यांनी घोषणा केली आहे की ज्या लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना घर बांधण्यासाठी जागा नसेल त्या सर्वांना आता मोफत 1 गुंठा जागा दिली जाणार आहे। मग आता तुम्ही जर जिल्हा म्हणजेच शहराच्या ठिकाणी असाल किंवा तुम्ही जर गावा ठिकाणी असाल तर तुम्हाला सर्वांना 1 गुंठा कुठेही तुम्हाला मोफत घर बांधण्यासाठी जागा मिळणार आहे। 20 लाख घरे या 2025 वर्षामध्ये मोफत दिली जाणार आहेत। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना याचा लाभ आता मोफत मिळणार आहे। परंतु अनेक लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही, असं जेव्हा सरकारच्या लक्षात आले तेव्हा प्रत्येक लाडक्या बहिणींना आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या गोरगरीब नागरिकांना याचा मोफत 1 गुंठा जागा सरकारकडून मोफत दिला जाणार आहे। मग आता याचा लाभ कसा घ्यायचा आणि तुम्हाला एक घर कधी बांधून मिळणार आहे, 1 गुंठा जागा तुम्हाला कधी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यासाठी मग आता कोणत्या पात्रता लागणार आहेत, अटी शर्ती कोणत्या असणार आहेत, तुम्हाला हा 1 गुंठा जागा कधी मिळणार आहे, कोणकोणती यासाठी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, तुम्हाला ही जागा कशी नावावर करून मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला घर बांधण्यासाठी जागा नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील घर बांधण्यासाठी मोफतमध्ये तुम्हाला 1 गुंठा जागा सरकारकडून दिली जाणार आहे। आणि जर तुम्ही गावात राहत असाल आणि तुमच्याकडे जर जागा नसेल तरी सुद्धा तुम्हाला गावामध्ये सुद्धा 1 गुंठा जागा तुम्हाला मिळणार आहे। शासनाचा अधिकृत GR देखील आलेला आहे, GR तुम्ही पाहू शकता। त्यामुळे याचा लाभ तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्ही पात्र आहात तर ते नक्की बघा, कारण याची पात्रता आता चेक केली जाणार आहे। याची पात्रता मी तुम्हाला सांगणार आहे आणि यासाठी तुम्हाला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे। कारण तुम्ही ही कागदपत्रे आणि तुम्ही व्यवस्थित अर्ज भरला तरच तुम्हाला येणारा लाभ हा मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री घरकुल जागा खरेदी 2025 महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील भूमिहीन नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे। या योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना म्हणजेच जमीन नसणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा न मिळाल्यास त्यांना 1 लाख रुपयांचे 100% अनुदान दिले जाते। तर तुम्हाला जर आपल्याला घर मिळवण्यासाठी म्हणजे तुम्हाला घरकुल मिळवण्यासाठी जागा नसेल तर या योजनेच्या माध्यमातून आपण अनुदान मिळवून जागा खरेदी करू शकता। आपण या व्हिडिओमध्ये आता बघा, लक्ष देऊन या योजनेविषयी सर्वसाधारण माहिती आणि त्या प्रक्रियाबद्दल सर्व समजून घेऊया आणि तुम्हाला 1 गुंठा जागा कसा मिळवायचा आहे याची माहिती संपूर्ण तुम्हाला देण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहे सविस्तरपणे अपडेट सांगतो। या योजनेचा उद्देश काय बघा, ग्रामविकास विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते। योजनेचा या तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल बघा, लक्ष देऊन या योजनेचा उद्देश काय आहे तर अशा लाभार्थ्यांना मदत करणे आहे ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही आणि जे घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित आहेत। या अनुदानामुळे त्यांना घरकुल बांधण्यासाठी योग्य जागा मिळवता येईल। बघा, आता तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत 1 गुंठा जागा मिळणार आहे। कशी मिळवायची सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला घर बांधण्यासाठी जागा कसा मिळवायचा। बघा, आता या योजनेची आवश्यकता काय असणार आहे बघा, गावामध्ये अनेक लाभार्थी आहेत ज्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे पण त्यांच्याकडे जागा शिल्लक नाही, त्यांची जागाच नाही। काही गावामध्ये शासकीय जागेची उपलब्धता नाही, ती जागा आता महाग असल्यामुळे ती खरेदी करणं अवघड आहे। अशा परिस्थितीत सरकारने भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय आता घेतला आहे। यामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या घरकुलासाठी आवश्यक जागा आता उपलब्ध होईल। बघा, ही जागा कशी मिळवायची आहे। आता मुख्यमंत्री घरकुल जागा खरेदी योजनेचा लाभ कसा मिळवायचा बघा, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेचा लाभ 1 लाख रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो। यामध्ये कर्ज नाही, परतफेडीची अट नाही आणि संपूर्ण रक्कम फ्रीमध्ये तुम्हाला दिली जाते।
ही रक्कम लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी दिली जाते। 2024 मध्ये या योजनेत अनुदानाची रक्कम 50,000 रुपयावरून तुम्हाला आता 1,00,000 रुपये करण्यात आले आहे। 2024 मध्ये 50,000 होती, परंतु नवीन वर्षामध्ये तुम्हाला आता ही जागा घेण्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये इतके तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळणार आहे। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय आहे। बघा काय सांगितलंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। या बैठकीत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत अनुदानाची रक्कम वाढवून 1,00,000 रुपये केली गेली। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिकांना म्हणजे जमीन नसलेल्या नागरिकांना मोठा फायदा होईल। तसेच या योजनेच्या अंतर्गत केवळ जागा न मिळालेल्या लाभार्थ्यांना मदत केली जाईल। बघा, सर्वात महत्त्वाचा निर्णय, तुमच्याकडे जर घर बांधण्यासाठी तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये तुम्हाला जागा कशी मिळवायची ते सांगण्यात आलं आहे। बघा, मुख्यमंत्री घरकुल जागा खरेदीसाठी अनुदान कसे मिळवावे, ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना या योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कक्ष किंवा महाविकास म्हणजे या महाविकास प्राधिकरण कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो। अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती, घरकुल मंजुरीचा प्रूफ आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात। एकदा अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित विभाग त्याची पडताळणी करतो आणि योग्य लाभार्थ्यांना 1,00,000 रुपये अनुदान मंजूर लगेचच्या लगेच तुम्हाला करण्यात येणार आहे। मग आता या मुख्यमंत्री घरकुल जागा खरेदीसाठी योजनेसाठी पात्रता नेमकी कोणती असणार आहे बघा। यामध्ये आता या योजनेअंतर्गत लाभार्थी असावे लागतात। बघा, घरकुल योजनेचे लाभार्थी तुम्ही असावे लागतात जे घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत तर त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे लागते। त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतीला घरकुल मंजूर असावे लागते। या योजनेत नोंदणी केल्यावर लाभार्थ्याला 1,00,000 रुपये मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाईल। बघा, कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला 1 गुंठा जागा सरकारकडून घर बांधण्यासाठी मोफत मिळणार आहे। बघा, केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी संकल्पना, केंद्र आणि राज्य सरकारने 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प आता केला आहे। यासाठी सरकार महाआवास अभियान राबवत आहे, जो 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत सुरू असेल। या अभियानामध्ये घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जागेची व्यवस्था करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेचा मोठा सहभाग यामध्ये असणार आहे। बघा, आता तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे सांगतो। ही कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायची आहेत तरच तुम्हाला घर बांधण्यासाठी ही जागा मिळणार आहे। बघा, तयारीसाठी या आवश्यक कागदपत्रे, या योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे तयार ठेवावेत ते म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवास प्रमाणपत्र, घरकुल मंजुरी पत्र, इतर कागदपत्रे जसे की शाळेचे प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशील। बँक खाते द्यायला लागणार कारण यासाठी तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी कागदपत्रे तयार ठेवा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या। 1 गुंठा जागा तुम्हाला सरकारकडून मोफत मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।